नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अवैध वाहतूक आणि दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडेकोट सागरी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संबंधितांना निर्देश. राज्याचे पर्यावरणविषयक प्रलंबित प्रश्न तातडीनं मार्गी लावा, मुख्यमंत्र्यांची जावडेकर यांना विनंती. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या चीन भेटीत द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यावर भर. सरकारी योजनांची माहिती प्रभावी आणि सोप्या भाषेत जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं, माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांचं मत. विकासाबरोबर समानतेला चालना देण्यासाठी उद्योग क्षेत्रानं पुढाकार घ्यावा, उपराष्ट्रपतींचं आवाहन. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत हरियाणा प्रथम क्रमांकावर तर 5 सुवर्ण पदकांसह 15 पदकांची कमाई करत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. मुंबईतल्या गिरगाव चौपाटी ते वाशी दरम्यान सागरी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसंच सागरी मार्गाने होणारी अवैध वाहतूक आणि या मार्गाने येणाऱ्या दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काटेकोर सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले. मुख्यमंत्र्यांनी ऐरोली इथं जाऊन खारफुटीची ही पाहणी केली. यावेळी इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. केंद्राकडे प्रलंबित असलेल्या राज्याच्या पर्यावरणविषयक प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन ते तातडीनं मार्गी लावावेत अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना केली आहे. मुख्यमंत्री आणि जावडेकर यांच्यामध्ये आज पर्यावरणविषयक प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही विनंती केली. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणं, महापालिकेच्या कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनची सद्यस्थिती, CRZ संबंधित प्रश्न, सेज तसंच अन्य विषयांवरती यावेळी सविस्तर चर्चा झाली. राज्याच्या पर्यावरणविषयक प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन यावेळी जावडेकर यांनी दिलं. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीबद्दल केंद्र सरकारला चिंता वाटत असून या संदर्भात राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवल्यास केंद्र सरकार त्यावर सहानुभूतीनं विचार करेल, असं केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय. भाजपा प्रदेश किसान मोर्चाच्या बैठकीमध्ये ते आज मुंबईत बोलत होते. राज्यात शेतीच्या विकासासाठी पाण्याची साठवणूक करणं आणि भूमिगत जलपातळी वाढवण्यासाठी बंधारे बांधण्यासह विविध उपायांची गरज असल्याचंही जावडेकर यावेळी म्हणाले. भारत आणि चीन संबंधाच्या उज्ज्वल भवितव्याबाबत आपल्याला दृढ विश्वास असून या वर्षामध्ये उभय देशातील संबंध अधिक वृद्धिंगत होतील असा विश्वास चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्यक्त केला. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज बीजिंग इथं चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या सप्टेंबरमधल्या भारत भेटीनंतर दोन्ही देशांमधील संबंधांचं नवं पर्व सुरू झाल्याचं त्या म्हणाल्या. भारत आणि चीन दरम्यानच्या संबंधामध्ये अधिक सुधारणा आणण्याच्या दृष्टीनं नवीन मार्ग चोखाळले जात असल्याचंही सुषमा स्वराज यांनी यावेळी सांगितलं. भारताला भेट द्या वर्ष अर्थात व्हिजिट इंडिया इयर या उपक्रमाचा आज भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि चीनचे उपपंतप्रधान वँग यांग यांनी संयुक्तरित्या प्रारंभ केला. दरम्यान संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारतानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याबाबत चीन आणि रशियानं पाठिंबा दिला असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितलं. भारत, चीन आणि रशिया या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या त्रिपक्षीय बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सरकारकडून जनतेपर्यंत विश्वासार्ह माहिती प्रभावी पद्धतीनं आणि सहज सोप्या भाषेमध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न होण्याची अपेक्षा माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे. सरकारी योजना जनतेपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीनं पोहोचवण्यासाठी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते आज बोलत होते. सध्याचा काळ हा प्रसारमाध्यमांच्या संक्रमणाचा काळ असून यापुढच्या काळामध्ये डिजिटल प्रसारमाध्यमांचं महत्त्व वाढणार असल्याचं मत जेटली यांनी यावेळी व्यक्त केलं. या प्रसारमाध्यमांचा आवाका अफाट असून त्यांचा उपयोग जनतेपर्यंत प्रभावी पद्धतीनं पोहोचण्यासाठी होऊ शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड, सचिव विमला जुल्का तसंच अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय विकास कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विकासासमवेत समानतेला चालना देण्यासाठी उद्योग क्षेत्रानेही पुढाकार घ्यावा असं आवाहन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केलंय। याबरोबरच सामाजिक दायित्वही उद्योग क्षेत्रानं निभावायला हवं असंही ते म्हणाले। इंडियन मर्चंट्स चेंबरनं मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते। देशाच्या सर्वंकष आणि चिरंतन विकासाकडे आपली वाटचाल सुरू आहे। या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सरकार आणि खासगी क्षेत्रानेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची गरज असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलंय। मात्र अद्यापही अनेक उद्दिष्टांची पूर्तता झाली नसल्याचं सांगून कुपोषण, निरक्षरता, रोगराईचा मुकाबला यासारख्या आघाड्यांवरती आपल्या जनतेला अद्यापही सामना करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। दारिद्र्य निर्मूलनाद्वारे आपण प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करू शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। उपराष्ट्रपतींनी मुंबईतल्या KAR कामा ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटला आज भेट दिली। दुर्मिळ पुस्तकं आणि प्राचीन हस्तलिखितं पाहून अन्सारी यांनी यावेळी आनंद व्यक्त केला। भाजपाबरोबर कोणतेही मतभेद नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। आपल्या पक्षानं जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आपण काम करत असल्याचं त्यांनी आज मुंबईत सांगितलं। राज्यातल्या दुर्गम भागातल्या रुग्णांसाठी शिव आरोग्य टेलिमेडिसिन सेवेचा आरंभ केल्यानंतर ते बोलत होते। या सेवेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दुर्गम भागातल्या रुग्णांना शहरातल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वपूर्ण सल्ला आणि मार्गदर्शन घेणं आता शक्य होणार आहे। चंद्रपूर आणि डहाणू सारख्या दुर्गम भागामध्ये गेल्या 10 दिवसात प्रायोगिक तत्वावरती ही सेवा यशस्वीपणे पुरवल्यानंतर आता ती गडचिरोली, मेळघाट आणि मोखाडा या अतिदुर्गम भागामध्ये विस्तारण्यात येणार आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंट्सना केलेली बंदी हा सध्या चर्चेचा विषय ठरलाय। यातूनच प्रादेशिक परिवहन कार्यालयांना अधिक लोकाभिमुख आणि सक्षम बनवण्याची गरजही अधोरेखित झाली आहे। परिवहन कार्यालयांमधला एजंट्सचा सुळसुळाट रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये एजंट्सना मज्जाव करण्याचे निर्देश परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते। त्यावर वादंग माजला। या निर्देशांची अंमलबजावणी 17 जानेवारीपर्यंत करायची होती, मात्र वाहन मालक संघटनेनं याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली। त्यावर नागपूर खंडपीठानं या निर्देशांना तात्पुरती स्थगिती दिली आहे। एकीकडे एजंट्स बंदीवरून वादाचा धुरळा उठला असतानाच दुसरीकडे एसटीची विश्वासार्हता परत मिळवून देण्याचं मोठं आव्हानही परिवहन विभागासमोर आहे। खासगी वाहनांच्या सुळसुळाटात आज एसटी झाकोळली गेली आहे। एसटी महामंडळाचं पुनरुज्जीवन करण्याची आज नितांत गरज आहे। केंद्र सरकारनं रस्ते परिवहन आणि सुरक्षा विधेयकात केलेल्या बदलामुळे एसटीचं खासगीकरण होण्याचा धोका वर्तवण्यात येतोय। राज्याच्या नव्या परिवहन धोरणाच्या अंमलबजावणीत या मुद्द्यांचा विचार कसा होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आणि याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार। नमस्कार, जय महाराष्ट्र। 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। एकंदर परिवहन खात्याचं दूरगामी धोरण काय असेल आणि कुठले कुठले आमूलाग्र बदल आपण करणार आहात याची चर्चा आपण आजच्या मुलाखतीत करणार आहोत। अगदी सुरुवातीला जो आता तात्कालिक जो एक चर्चेत आलेला विषय आहे, एजंटचं नेमकं करायचं काय, आपलं आणि सरकारचं याविषयीचं अधिकृत मत काय हे आपण सांगा। सरकारचं या संदर्भातलं जे मत आहे ते मी नागपूर अधिवेशनामध्ये अनिल परब आमच्या सदस्यांनी जो मुद्दा मांडला होता एजंटचा त्याच्यावर पूर्ण उत्तर दिलेलं आहे। न्यायालयाने या संदर्भात दिलेला उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो तुम्ही अशा प्रकारे कोणाचा प्रतिनिधी जर त्याचा सही घेऊन आला तर त्याला तुम्ही थांबवू शकत नाही, अशा प्रकारचा निर्णय असल्यामुळे अशा प्रकारे बंदी कशी असावी हा एक चर्चेचा विषय आहे। याबाबत मी विस्तृत म्हटलं की आता ह्याच्यावर जास्त बी चर्चा करायची न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, म्हणून सरकारच्या वतीने ह्या संदर्भात सखोल काय बोलावं हा प्रश्न निर्माण होईल, कारण न्यायालयीन निर्माण झालं आहे। पण एजंट नसावेत ही भूमिका असतानाच एजंटकडे लोकांनी पण जाऊ नये ही भूमिका बजावली तर आमचं परिवहन खातं ही जनतेला पूर्ण सेवा देईल आणि त्यांना जी काय आवश्यकता तिकडे मदत आहे ती पूर्णपणे मदत करील ही आमची ठाम भूमिका आहे आणि त्या पद्धतीने आम्ही कार्यपद्धती पुढे नेत आहोत। आमच्याकडे सध्या स्टाफ म्हणजे कर्मचाऱ्यांची कमतरता असली तरी आमचे कर्मचारी सक्षमतेने काम करतील। मी एक नक्की सांगतो की वेळ पडल्यास आम्ही उशिरापर्यंत काम करायला त्यांना लावू, पण जनतेने सुद्धा आपल्यावर बंधन निर्माण करावं, आमच्या ह्या खात्याच्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवावा, थोडा त्यांना वेळ लागत असेल तो सहन करावा
आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना पूर्ण काम करून देण्याची सक्षमता आमच्या खात्यात निर्माण करू. एजंट बंदी हा विषय किती गंभीर आहे याच्यापेक्षा लोक या संदर्भात किती गंभीर आहेत आणि सरकारच्या यंत्रणेवर विश्वास ठेवून थोडा आपला वेळ खर्च करून काम करायला तयार असतील तर आमचं पूर्ण परिवहन खातं हे त्यांच्या सेवेला हजर राहील तेवढ्या सक्षमतेने. या निमित्ताने मी आज सांगतो. पण दुसऱ्या बाजूने ज्या एजंटांच्या संघटना आहेत त्याही म्हणतात की आम्ही स्थानिक पातळीवरती रोजगार निर्मिती करतो, त्याबद्दल काय मग सांगा? एक म्हणजे ह्या संदर्भामध्ये मी नुकतीच चर्चा केली आणि मग याला कोणता पर्याय आणता येईल का? सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून निर्माण करता येईल का? कारण आता कंपन्यांचे म्हणजे वाहन कंपन्यांचे हे अधिकृत त्या कंपनीच्या वतीने येतात, त्या संदर्भात भेटतात. तर असा काय पर्याय निर्माण करता येईल का? अजून तो दृष्टिक्षेपात येत नाही. परंतु आमच्या खात्याचा जो अधिकार आहे तो अधिकार साबूत ठेवून, आमच्या खात्याची सक्षमता साबूत ठेवून कुठल्याही प्रकारे गैरमार्गाने जनतेची लूट होणार नाही असं काय दिसलं तर करू, नाही तर आमचं खातं सक्षमतेने करू. कमी कर्मचारी आहेत ते वाढवू आणि लोकांसेवेला. फक्त प्रश्न जनतेचा आहे. एजंट काय सरकारने निर्माण केलेले नाहीत, एजंट काय सरकारने बोलवलेले नाहीत. आमच्या कार्यालयाच्या बाहेर जे काय चालतं ते लोकांनी थांबवलं पाहिजे, त्यांनी त्यांच्याकडे जायला बंद केलं पाहिजे आणि आमच्या अधिकारावर पूर्ण विश्वास व्यक्त केला पाहिजे आणि हे काम नक्की आम्ही करून दाखवू याचा मला विश्वास आहे. एजंटशी निगडीत जो दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे भ्रष्टाचाराचा. कारण भ्रष्टाचाराची एक साखळी निर्माण करण्यामध्ये एजंटची एक महत्त्वाची भूमिका असते असं लोक म्हणतात. भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरती एजंट जरी आपण काही काळापुरते बाजूला ठेवले, सर्वच खात्यातला भ्रष्टाचार निपटून काढण्याचं माननीय पंतप्रधानांचं ध्येय आहे. आपल्या खात्याच्या संदर्भात आपण नेमकी काय पावलं उचलू? पंतप्रधान कशाला, आमचं ते ध्येयच आहे, 100% ध्येय आहे. आणि माझ्यासारखा कडवट माणूस ते नक्की करेल. आम्हाला जनतेचं सहकार्य पाहिजे. जनतेचं कोणाच्या मागे लागणार असेल आणि तुम्ही त्यांच्या माध्यमातून त्यांना वेळ नसेल, आपल्या दिवसातला किती, मला तर सरळ विचारायचं आहे का हो, तुम्हाला आमच्याकडे या खात्याकडे येण्याकरता तुमच्या आयुष्यातला एकच दिवस द्यावा लागतो, तो तुम्हाला म्हणजे वाहन परवाना काढण्याकरता, ज्याला मराठीत लायसन बोलल्यावर कळतं, एकच दिवस द्यावा लागतो ना, तो द्या ना तुम्ही. तुमचं सगळं काय होईल. आता मी महिलांकरता खास आमच्याकडे आता शिकाऊ परवाना म्हणजे लर्निंग लायसन याकरता ऑनलाईन चालू आहे. तर मी गेलो होतो स्वतः बघायला, ज्यावेळेला सर्वांची तक्रार आली. मी स्वतः बसलो, मी स्वतः बटणे दाबून ती परीक्षा दिली. 5 मिनिटाची परीक्षा, लगेच बेल दाबल्यावर त्याचा निकाल येतो, कोण पास कोण नापास ते कळते. एवढी सोपी परीक्षा. त्याच्यामध्ये महिलांची थोडीशी कुचंबणा होते, त्यांची वेळ साधत नाही, त्यांना वेळवर होतं. म्हणून महिलांकरता आता वेगळ्या प्रकारे वेगळी बॅच त्याच्यामध्येच निर्माण करून महिलांना प्राधान्य द्यावं अशा प्रकारचे निर्देश दिले आणि ते अंमलात आणण्यास सुरुवात झाली. म्हणजे आम्ही हे करतोय, जसं लक्षात येते त्याप्रमाणे आम्ही करणार. म्हणून लोकांनी इथे तिथे धावणं आता गरज नाही. आता ऑनलाईन आहे, तिथे कुठे एजंट नाही, काय नाही, काही नाही, प्रश्नच येत नाही. ऑनलाईनवर तुमचा नंबर येतो, तुम्ही जायचं, परीक्षा द्यायची, रिझल्ट समोर येतो, ताबडतोब त्यांना लर्निंग लायसन दिलं जातं पैसे भरल्याप्रमाणे. तर ह्या प्रक्रिया आहेत त्या आम्ही पुढे नेऊ. आता हेल्मेटचा विषय होता. पण उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे की हेल्मेट घातलंच पाहिजे. पण सगळीकडे मोठ्या प्रमाणात आंदोलनं होतात, हेल्मेट घालणार नाही म्हणतात. काही आमदार सुद्धा म्हणतात, मुख्यमंत्री म्हणतात की हेल्मेट रद्द करा. पण उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. पण मी असा निर्णय घेतला परिवहन मंत्री म्हणून की ज्याला आता दुचाकीचा परवाना पाहिजे असेल चालकाचा, त्यांनी इंडिमेटी बॉन्ड शपथपत्र द्यायचं की उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मी हे परवाना घेत असताना हेल्मेट घालीन. म्हणजे उद्या काय कारवाई असेल ती त्याच्यावर आमचे अधिकारी गुंतणार नाही. अशा नवीन नवीन बंधनातून योग्य पद्धती प्रणाली मी मंत्री या नात्याने सरकार म्हणून राबवण्याचा प्रयत्न नक्की करतोय. आणि मग त्याच्या आता छोटी गोष्ट आहे, मी रोज विधानसभेतनं उतरायचो तर बाजूला ते शेअर टॅक्सीतनं जायचं. मग शेअर टॅक्सीत बसलेले गाड्या चर्चगेट वगैरे तिकडे जाताना माझ्या गाडीच्या बाजूला असा आमच्या एक भगिनी असतात, त्या भगिनींना जर मागच्या 3 सीटमध्ये दोघांमध्ये बसायला लागलं, ती घुसमट माझ्या भगिनीची मी बघत होतो. मी आता मला अधिकार मिळाला, परिवहन मंत्री झालो, मी निर्णय जाहीर केला आणि मला सांगायला आनंद होतो की आता पुढची जी सीट आहे शेअर टॅक्सीमधली ती आमच्या महिला भगिनीचीच असेल. ती नसेल तर दुसऱ्याला देता येईल की तिची घुसमट थांबवणे. नोंदण्या छोटे वाटतात. आता एसटीमध्ये जात असताना विद्यार्थ्यांना मोफत आहे. माझ्या 10 ते 14 वर्षाच्या मुली आहेत, त्या मुली आहेत, त्यांना धक्के खात खात पुढे जावं लागते. ही जेव्हा माझ्या कार्यक्रमी ग्रामीण भागात काम करणार आहे, मी निर्णय घेतला आणि एसटीला आदेश दिलेले आहेत की मागच्या दरवाजानं चढलेल्या ह्या सगळ्या मुली आहेत त्या मागेच बसतील, शाळेत मागेच उतरतील. या धक्के खात त्या गाडीमध्ये गर्दीमध्ये फिरणार नाहीत. छोट्या गोष्टी असतात पण त्या कराव्या लागतात. अशी निर्णय क्षमता घेऊन आपण ह्या बाबतीत पुढे जात आहोत. पण मला खात्री आहे की न्यायालय काय निर्णय त्याचे लक्ष आहे,
परंतु आमच्या अधिकाऱ्यांनी उचललेलं पाऊल हे दणकटपणाने पुढे नेण्याकरता सरकार समर्थपणाने योजना आखेल आणि त्या योजना अंमलबजावणी माझ्या खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. पण त्या अधिकाऱ्यांना पाठबळ देण्याची सुद्धा गरज आहे. आता जी प्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत त्यांच्याकडे ज्या मूलभूत सोयीसुविधा असायला पाहिजेत त्याची तर अनेक ठिकाणी वानव आहे. हे आता त्यासाठी काय तुम्ही आपण बरोबर सांगितलं. आता माझा 1.25 महिना दीड महिना झालाय. ह्या सगळ्यात आम्ही अभ्यास करतोय. माझ्या पुढे अभ्यास येतोय. मी स्वतः 18-19 जिल्हे फिरून आलो, सर्व पाहून आलो. एसटी पाहिली, परिवहन खातं पाहिलं. ह्या उणीवा सर्व आम्ही दूर करणार, 100% दूर करण्याची पावलं उचलणार आणि सक्षमतेने जनतेला सेवा देण्याकरता. कारण मी मगाशी सांगितलं माझ्या अधिकाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते सक्षमतेने काम करतील. जनतेने आम्हाला सहकार्य करावं, त्यांनी एजंटावर बहिष्कार टाकावा, आम्ही त्यांना सहकार्य करू. दुसरा प्रश्न जो मला वाटतं लोकांच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे एसटीचं थोडं अधिक पुनरुज्जीवन व्हावं, एसटीला अधिक बळकटी व्हावी, सगळ्यांच्याच मनातली इच्छा आहे. आपल्या मनामध्ये त्यासाठी काही योजना आहेत का? योजना तर 100% आहेत. एसटी चांगल्या माझं आणि नितीन गडकरी आमचे केंद्रीय परिवहन मंत्री यांची 1 तासभर आम्ही चर्चा केली आणि एसटीच्या बळकटीकरणाकरता केंद्रीय सहाय्य ते एक मोठ्या वेगळ्या पद्धतीने देणार आहेत. आम्ही त्यांच्यामुळे मला खात्री आहे की मी एसटी अशा प्रकारे बळकट करीन. या संदर्भातला आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्याशी माझी पूर्ण चर्चा झाली खातं आल्यानंतर. त्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्या आम्ही पुढे घेऊन जातोय. ही जी लाल बस आहे ती लोकांच्या जिव्हाळ्याची आहे, लोकांच्या आवडीची आहे. पण त्याच्यात अशा आमूलाग्र बदल घडायचे की लोकांना चांगला प्रवास मिळेल, रस्त्यांमुळे आरामदायी प्रवास मिळेल असं मी म्हणत नाही. काल फक्त मला रात्री SMS आला की तुमच्या एसटीच्या सर्व मागचे म्हणजे आता माझा तसा एसटीचा थेट संबंध आहे, महामंडळ आहेत. पण शेवटी मी त्याचा मला तो मी म्हणजे मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. मागच्या सीटवर बसणे यमयात नाहीत, तुम्ही बदल करणार की नाही. मी त्यांना उत्तर दिलं. त्यांचं उत्तर आलं. रात्री 1 वाजेपर्यंत त्यांचा संवाद चालू होता हा संवाद. पण नंतर मी विचार केला आणि आज मी अधिकाऱ्यांना विचारलं बनवणाऱ्यांना की मागच्या ह्या फक्त सीट करता शॉक अब्सॉर्बर आपण निर्माण केले तर लोकांना कमी धक्के बसतील, अशी परिवर्तन येतील. यावेळी एसटीची बांधणी बदलेल आणि एसटीमध्ये लोकांनी प्रवास करावा असं मी त्यांना आवाहन करतोय. जी बेकायदेशीर याच्या माध्यमातून त्याच्या मते आता एसटीचे अधिकारी सांगत असतात की खासगी सेवावाले अगदी आगाराच्या जवळ आगारात येऊन आमचे प्रवासी पळवून नेतात. ते अडवण्यासाठी आपण काय करा? आपण फार महत्वाचा मुद्दा मांडलात. 200 मीटरच्या आत त्यांनी येऊ नये अशा प्रकारचं त्यावर सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा बंधनाचा सन्मान करत काही आम्हाला निर्देश दिलेले आहेत. आजच ह्या संदर्भातला मी ठोस निर्णय घेतलेला आहे. माझ्या सचिवांची चर्चा केलेली आहे आणि या बाबतीमध्ये DG डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, आमचे सचिव परिवहन, नंतर आमचे MD म्हणजे मुख्य अधिकारी एसटी यांची बैठक घेतोय आणि ह्या संदर्भात एक निर्णय देतोय की 200 मीटरच्या आवारामध्ये येणाऱ्या बस चालकांवर पोलिसांनी कारवाई करावी. त्या कारवाईमध्ये जे अडकतील तर RTOने त्याबाबतीत ताबडतोब पावलं उचलून त्यांचे परवाने रद्द त्यांना एक समज द्यावी की ह्याच्या पुढे तक्रार आली तर तुमचे परवाने रद्द करू, त्यांचा व्यवसाय बंद करू. तिसरं, एसटीच्या आगाराचे सर्व प्रमुख ही सर्वोच्च न्यायालयाची प्रत घेऊन सर्व पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करतील आणि ह्या 200 मीटरच्या परिसरामध्ये जे एसटीचे प्रवासी आहेत त्या संदर्भात होणारी आमच्या एसटीची जी काय ते कुपोषण चालते प्रवासी पळवण्याचं ते बंद करण्याचा ठोस मार्ग या पद्धतीने आम्ही निर्माण करू. कायद्याचा पूर्ण वापर करून पोलीस खातं, एसटी खातं, परिवहन खातं या तिघांचा समन्वय साधून गेल्या अनेक वर्षाची ही जी एक व्यथा निर्माण झालेली आहे ती आम्ही बंद करू. जाता जाता अगदी एक छोटासा शेवटचा प्रश्न. युद्धामध्ये जेवढे जणांचा बळी जात नाही त्याच्याहून जास्त बळी हे अपघातामध्ये जातात. अपघातांचं प्रमाण कमी व्हावं, अधिक चांगले ड्रायव्हर, अधिक चांगले सुजाण ड्रायव्हर निर्माण व्हावे, याच्यासाठी आपण काय करणार? चांगला प्रश्न विचारलात. कारण स्कूल बसच्या ट्रेनिंग बसच्या माध्यमातून आमच्या RTOकडे येतात, घाईघाईत परवाने घेतात, कुठे भ्रष्टाचार करत असतील ह्यातून चांगले ड्रायव्हर होत नाहीत. म्हणून CIRT मध्ये मी परवा गेलो होतो. एक उत्कृष्ट संस्था आहे. त्याच धर्तीवर आता इंदापूरला WIIच्या माध्यमातून एक अत्यंत तांत्रिक तंत्रशुद्ध आणि नवीन कॉम्प्युटराइज अशी एक संस्था निर्माण होते. जे 25% आमच्या आदिवासी बांधवांना ते शिक्षण तर देणारच आहेत. अशा संस्था आम्ही जास्त निर्माण करू. एसटीची पण अशी संस्था निर्माण करू आणि एसटीचा प्रत्येक ड्रायव्हर किमान वर्षातनं 8 दिवस या संस्थेमध्ये जाईल आणि पुन्हा एकदा आपलं जे काय ड्रायव्हिंगचं जे स्किल आहे ते चांगलं करेल. रस्त्यावरच्या अपघातात रस्ते चांगले नसले तरी आमच्या ह्या चालकाकडनं कमी अपघात होण्याचं त्याचं पूर्ण मानसिकता निर्माण करण्याचं काम आम्ही करू आणि भविष्यात हे ड्रायव्हिंग स्कूलपेक्षाही चांगले उत्कृष्ट अशा
ड्रायव्हर निर्माण करण्याचं व्यवस्थापन निर्माण करण्याकरता पूर्ण पाऊल उचललं जाईल. मला असं वाटतं आपल्या मनामध्ये खरोखरच समाजहिताच्या अनेक योजना आहेत आणि आज आपण जो एक महत्त्वपूर्ण निर्णय आज या बातमीपत्रातच जाहीर केला होता की 200 मीटरच्या परिसरामध्ये जे खासगी वाहतूकदार येतील त्यांच्यावर कठोर कारवाई करायचा निर्णय आपल्या खात्याने घेतलेला आहे. आपल्या यापुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता वळूया यापुढच्या बातम्यांकडे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे अंबाबाई मंदिरासह 3067 मंदिरांचं व्यवस्थापन आहे. मात्र या समितीकडून अनेक घोटाळे होत असल्याचं वारंवार उघडकीला आलंय. त्यामुळे या समितीच्या घोटाळ्यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेद्वारे चौकशी करावी आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षा करावी या मागणीसाठी महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या वतीनं आज कोल्हापुरात एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. सगळ्या हिंदुत्ववादी संघटना, शिवसेना, सनातन प्रभात संस्था यासह विविध संस्था आणि भाविक या मोर्चामध्ये सहभागी झाले. वारंवार तक्रारी होऊन सुद्धा याबाबत वारंवार आंदोलन होऊन सुद्धा कोणी लक्ष दिलेलं नाही. त्याचबरोबर या सर्व प्रकरणांच्याकडे गांभीर्याने पाहून सध्याच्या शासनाने गांभीर्याने याच्याकडे पाहून या सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि सर्व मंदिरं ही शासनाच्या ताब्यातनं मुक्त करून भक्तांच्या ताब्यात दिली गेली पाहिजेत. या मागणीसाठी हे आंदोलन आहे. मोर्चानंतर कृषी समितीच्या वतीनं आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी राजाराम माने यांना सादर करण्यात आलं. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली. आणि जे विषय मांडलेले आहेत, काही जमिनीचे व्यवहार पूर्वी झालेले आहेत किंवा तसं मायनिंगच्या संदर्भात या सर्व घटना जुन्या 1983 ते साधारण 2010 पर्यंतच्या आहेत. गेली 2.5 वर्ष जिल्हाधिकारी यांच्याकडे या समितीचं चार्ज आहे. यामध्ये अत्यंत पारदर्शक पद्धतीने कामकाज केलेलं आहे. समितीच्या पूर्वीच्या निर्णयाविषयी काही जे हरकती आहेत काही संघटनांच्या, त्या बाबतीत जरूर चौकशी व्हावी आणि जे काही कायद्याप्रमाणे असेल ती कार्यवाही व्हावी. महाराष्ट्रातील लोककलेला जगात गौरवाचं स्थान मिळवून देऊ असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिलं. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते वाशीमध्ये बोलत होते. यंदाचा पुरस्कार भीमाभाऊ सांगवीकर यांना गतवर्षीच्या पुरस्कारप्राप्त प्रभा शिवणेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील लोककलावंतांनी आपल्या पारंपरिक लोककला जिवंत ठेवल्या पाहिजेत असं आवाहन तावडे यांनी यावेळी केलं. भारतीय राज्यघटनेतल्या प्रास्ताविकेतलं मूळ समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष ही उद्दिष्ट वगळून केंद्र सरकारनं जाहिराती प्रसारित केल्यासंदर्भात देशाचे प्रमुख या नात्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. कोल्हापुरात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते आज बोलत होते. राज्यामध्ये भाजपाला पाठिंबा देण्यावरून काहीसा संभ्रम निर्माण झाला. मात्र शिवसेना भाजप हे जातीयवादी पक्ष असून त्यांच्याशी जवळीक साधणं शक्य नाही असं पवार म्हणाले. अमरावती इथलं अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचं पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या साहित्य संमेलनाचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी उद्घाटन केलं. या संमेलनाचं अध्यक्षपद डॉ. एस.एन. पठाण यांनी भूषवलं. स्वागताध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, माजी आमदार उल्हास पवार या संमेलनाला उपस्थित होते. या एकदिवसीय संमेलनामध्ये राष्ट्रसंतांचं राष्ट्रनिर्मितीत योगदान, राष्ट्रसंतांच्या साहित्यातल्या नवसमाज रचना, ग्रामगीता एक जीवन ग्रंथ या विषयांवरच्या परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं. संमेलनाध्यक्ष डॉ. एस.एन. पठाण यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. राज्य सरकारनं वीज दरावरील अनुदान बंद केल्याचा निषेध व्यक्त करत धुळे पॉवरलूम ओनर्स ट्रेड असोसिएशनच्या वतीनं धुळे शहरातल्या 12,000 यंत्रमाग आज एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आले. यंत्रमागांची वीज दरवाढ रद्द करावी आणि वीज दरातील अनुदान पुढील 3 वर्षांसाठी कायम ठेवावं अशा मागणीचं निवेदन शव्वाल अन्सारी आणि त्यांच्या सहकार्यांनी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्याकडे सादर केलं.
केरळमध्ये सुरू असलेल्या 35व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या दुसऱ्या दिवशी आज 8 सुवर्ण पदकं मिळवत हरियाणा प्रथम क्रमांकावर आहे, तर 5 सुवर्ण पदकांसह 15 पदकांची कमाई करणाऱ्या महाराष्ट्रानं पदक तालिकेत द्वितीय क्रमांक मिळवलाय. सैन्य दलाचे क्रीडापटूही 8 सुवर्ण पदकं पटकावत हरियाणासह संयुक्तरित्या प्रथम क्रमांकावर आहेत. दरम्यान महाराष्ट्राचा 21 वर्षीय नेटबॉलपटू मयुरेश पवार याचं आज या क्रीडा स्पर्धादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सराव आटोपून परत जात असताना पवार अचानक कोसळला. त्याला रुग्णालयात नेलं असताना डॉक्टरांनी मृत घोषित केलं, असं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. आणि आता हवामान. श्रीनगर तसंच काश्मीर खोऱ्यातल्या इतर भागामध्ये कालपासून पुन्हा हिमवर्षाव सुरू झालाय. त्यामुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी सलग दुसऱ्या दिवशीही आज बंद ठेवण्यात आला. विमान वाहतुकीवरही याचा विपरीत परिणाम झाला. खोऱ्याच्या दुर्गम भागामध्ये हिमकडे कोसळण्याचा इशारा राज्य प्रशासनानं दिलाय आणि संबंधित भागात जाऊ नये अशा सूचनाही नागरिकांना दिल्या आहेत. आणि आता राज्यातलं हवामान. गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यामध्ये हवामान कोरडं होतं आणि राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर इथं 9.6 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. येत्या 36 तासात राज्यातलं हवामान कोरडं राहील अशी शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 30 आणि 17, नागपूर 32 आणि 10, पुणे 32 आणि 12, औरंगाबाद 32 आणि 15, नाशिक 32 आणि 11, कोल्हापूर 31 आणि 17, रत्नागिरी 34 आणि 18, सोलापूर 34 आणि 18 आणि अमरावती कमाल 27 आणि किमान 13 अंश सेल्सिअस. शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर. अवैध वाहतूक आणि दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडेकोट सागरी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्याचे पर्यावरणविषयक प्रलंबित प्रश्न तातडीनं मार्गी लावा, मुख्यमंत्र्यांची जावडेकर यांना विनंती. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या चीन भेटीत द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यावर भर. सरकारी योजनांची माहिती प्रभावी आणि सोप्या भाषेत जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं, माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांचं मत. विकासाबरोबर समानतेला चालना देण्यासाठी उद्योग क्षेत्रानं पुढाकार घ्यावा, उपराष्ट्रपतींचं आवाहन. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत हरियाणा प्रथम क्रमांकावर, तर 5 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्राची 15 पदकांची कमाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.